कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय कुसकुसताय, काय प्रॉब्लेम आहे का? नाही काय प्रॉब्लेम असणार आहे? आम्ही बोलत होतो, म्हणलं तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही वाटत? का हो, काय झालं? मुलीत काय खोट आहे का? खोट नाही, फक्त ना अमावस्येला जरासा प्रॉब्लेम होतो। पोरीच्या अंगात येतं ना, आणि अंगात आलं ना की जो समोर येईल त्याला उचलून आपटते पोरगी, हे उचलते आपटते काय? मग उचललं की आपटते, उचललं की आपटते, उचललं की आपटते। बस 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 काय बस? आणि ते रात्री चालत झोपते त्याचं काय? झोपत चालते त्याचं काय? हा, अहो झोपेत चालते? झोपेत चालते? हा, चालते काय पळते? हे मागे एकदा रात्री घराच्या बाहेर पडली होती, सकाळी येताना पोळी मॅरेथॉन जिंकून आली। कधी येणार आहेत या दोघी? इतका वेळ काय लागतोय मला तेच नाही कळत आहे। आतापर्यंत येणं आल्या। या 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 या, प्लीज कम, प्लीज कम। हाय हाय, कशा आहात तुम्ही? मस्त, येस, या या या। काय ना, हे अखंड आहे किर्लोस्कर मेन्शन, माझं किर्लोस्कर मेन्शन। आय नो तुम्हाला थोडं ऑकवर्ड जात असेल, इतक्या मोठ्या घरात पहिल्यांदाच आला असाल ना तुम्ही, पण अजिबात काळजी करू नका। हे अख्खं घर, हे अख्खं मेन्शन तुमच्या मैत्रिणीचं, म्हणजे माझं ना, मी नीच आहे। प्लीज प्लीज सीट सीट ना, प्लीज कम्फर्ट, आरामात कम्फर्ट करा। बाकी सगळं ठीक चाल? रिया, अगं हे काय? तुझ्या स्किनची काय हालत केली आहेस तू? तू स्वतःकडे लक्ष देत नाहीयेस का ग? तुझ्या आणि माझ्या वयामध्ये किती अंतर दिसतंय, किती वेगळा दिसतोय आपण। तू खरंच सॅलॉन वगैरे काहीच करत नाहीयेस का? वेळ मिळत नसेल ना तुला, पण ऐक, हे अख्खं किर्लोस्कर मेन्शन मी सांभाळते। माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात की तू इमॅजिन नाही करू शकत। अगं सगळं तर मीच बघते, मला सुद्धा वेळ नसतो, पण मी स्वतःला वेळ देते बाई। मला कधी कधी आमच्या वहिनी म्हणतात, दामिनी तू इतकी सुंदर आहेस, तुला पार्लरला वगैरे जायची गरजच नाहीये। पण मी जाते, कारण तेवढाच टाइम असतो ना आपल्याला, आपल्यासाठी मिळतो। त्यामुळे मला असं वाटतं तू जरा स्वतःसाठी वेळ दे, सॅलॉनला वगैरे जात जा, एखादी ट्रीटमेंट घे, तुझी स्किन अशी माझ्यासारखी छान होईल, है ना? बरं ते सगळं जाऊ दे, मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा? नाही, मीच सांगते। सर्वांट प्लीज कम अँड गो and come with chaha or coffee or शरबत or juice। नहीं, final एक juice। go there and come with juice। 2 1 2 and +1 2 + 1 2 + 1 3 juice। go there, come here, go। ही ना आमच्याकडे सर्वंट आहे, काय ना आमच्याकडे खूप सारे सर्वंट्स आहेत, त्यामुळे मी कोणाला नावाने हाक मारतच नाही। बाकी तुमचं कसं चाललंय? आज ना चांगला मुहूर्त आहे, माझ्या या मैत्रिणींसमोर पारूच्या ब्रँड अँबॅसेडर पदाचा माज उतरवतेच। पारू, ही ना आमच्याकडची दुसरी सर्वंट। दामिनी, ही तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, तू हिला घरातली कामे कशी काय सांगतेस? कशाची मॉडेल? ही तर आमच्याकडे नोकर आहे। म्हणजे माझा बाप पण आमच्याकडे नोकरच आहे ग, ड्रायव्हरचं काम करतो।
आणि ही असते छोटी मोठी कामं करते आमच्याकडे, घरातलं साफसफाई अँड ऑल. काय आहे, हिला मॉडेल आम्हीच बनवलं. आम्ही म्हणजे कुणी विचार, तिला विचार. नाही तिला नको, मला विचार. कुणी? मी, दामिनी. दामिनी मॅडम असं का बोलतायत? देवी यांना जर का समजलं ना तर दामिनी मॅडमचं काही खरं नाही. खरं तर मुलगी इतकी सुंदर आहे ना, म्हणजे पण घरातलं एक काम येत नाही. अहो घरातलं काम कशाला करायला पाहिजे, इंटरनॅशनल मॉडेल आहे ना ती. मारुती माझा मित्र आहे आणि त्याचे संस्कार असणारच त्याच्यावर. आणि बिना आईची मुलगी आहे, वळण नसेल तर आम्ही लावूच तिला. काय ग? अहो त्या मुलीत एक पण चांगला गुण नाहीये. कशी करायची असली पोरगी? आणि तिला घरी आणून वळण लावायला वेळ आहे का आपल्याकडे? तू गप ग, दिवसभर काय काम असते तुला? आणि ते काय पोरीचे गुण काय चाटायचे? एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते ती, इकडे पोस्टर आहेत तिचे. अगं पैसा बघ पैसा, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहती. देश परदेशात मागणी आहे तिची. बघ किती पैसा घेऊन येईल, नुसता विचार कर. हे बघा, आम्ही मुलीला ओळखतो, तिच्या वडिलांना ओळखतो. त्या मुलीचा फोटो आम्ही बघितलेला आहे आणि आम्हाला मुलगी पसंत आहे. त्यामुळे तुम्ही काही जरी सांगितलं तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला आमच्या पोरासाठी पारूच बायको म्हणून पाहिजे. काय रे? हो बाबा. हो का, तुम्ही वॉचमन आहात, आम्ही आतमध्ये जाणार. आमची गाडी तुम्ही व्यवस्थित पार्क करा. अहो अपॉइंटमेंट लागते. अहो नाही जात ऐका. करायचं आता मला काय माहित, सांगे प्लॅनचं पुस्तक. सगळं ते कपडे काढूया, चल. आलो. तुम्हाला माहितीये आमच्याकडे लादी कोण पुसतं? कोण? दाखवते. पारू, जरा लादी स्वच्छ पुसून घे गो. दामिनी मॅडम लादी आधीच पुसून झाली आहे. हो का? म्हणजे स्वच्छ आहे ना? थांब. पारू, अगं आता पुसावी लागेल, कारण लादी घाण झाली ना. पुस. आणि हे थांब, तुला कळत नाहीये का तुझं काम काय आहे? हे ग्लास घेऊन जायचे. बघितलंस, या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. परत यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, कुठे काय सुरू आहे काय नाही. मला वेळच नाही मिळत ग या कामातून. खूप दमायला होतं मला, खूपच. आज लग्न फिक्सच करून टाकू, म्हणजे आपली चांदीत चांदी. चला चला ओ, लवकर चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.